नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, एक आणखी मी खुशखबर घेऊन आलेलो आहे. ती खुशखबर म्हणजे एक नवीन जाहिरात आत्ताच काही दिवसापूर्वी आलेली आहे. ती जाहिरात आहे भूमी अभिलेख विभाग 2025 ची जाहिरात आहे. मित्रांनो, ही जी जाहिरात आहे भूमी अभिलेख विभाग 2025 ची, ही 2 ते 3 दिवस झाले आलेली आहे. तर आपण या जाहिरातीला विशेष डिटेल स्पष्टीकरणासह एकदा किती जागा आहे, कुठल्या विभागात किती जागा आहे आणि त्यानंतर त्या जागेसाठी काय काय रिक्वायरमेंट आपल्याला लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आधी तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बघा, हा माझं चॅनलचं नाव आहे, या स्लाइडवर दिसत आहे, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी. कारण तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट मिळत राहतील. त्यासाठी त्या अपडेटीसाठी तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी तुम्ही आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. सुरू करूया आपल्या जे ॲडव्हर्टाईज आलेली आहे भूमी अभिलेख विभागाची. ठीक आहे. बघा, काही तारखा आपल्याला इम्पॉर्टंट बघायच्या आहे की काय काय इम्पॉर्टंट तारीख आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा, ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी आपल्याला दिनांक 1/10/2025 सकाळी 11 वाजतापासून तर दिनांक 24/10/2025 रात्री किती 23:59 आपल्याला टाइम दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे शुल्क भरायचं आहे ते शुल्काचा पण तोच तारीख दिलेली आहे, तीच तारीख दिलेली आहे. आणि परीक्षेचा प्रस्ताव म्हणजे टेंटेटिव्ह डेट आपल्याला दिलेली आहे 13 ते 14 नोव्हेंबर 2025. म्हणजे ही जी एक्झाम होणार आहे ही लगेचच होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे वेळ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही आत्ताच या ॲडव्हर्टाईज आली तर अभ्यासाला आत्ताच सुरुवात करावी. ठीक आहे. तर बघा, हे विभागानुसार इथे काय दिलेलं आहे, जागा दिलेल्या आहे. तर जो पहिला विभाग आहे तो पुणे प्रदेश, पुणे या विभागासाठी किती जागा आहे एकूण ते बघूया. बघा, एकूण जागा आहे 83 जागा आपल्याला दिलेल्या आहे. मित्रांनो, याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहे. जर मी तुम्हाला कॅटेगरी वाईज सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप लांब होणार. त्यासाठी तुम्ही बघा, मी डायरेक्ट इथे स्क्रीनशॉट लावलेला आहे. त्या स्क्रीनशॉटला तुम्ही एकदा गो थ्रू करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज जागा किती आहे तर समजून येणार. ठीक आहे. बघा, इथे टोटल पुणे विभागात 83 जागा दिलेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा जो विभाग आहे हा मुंबई विभाग आहे, कोकण प्रदेशचा विभाग आहे. त्यामध्ये एकूण जागा दिलेल्या आहे 259, म्हणजे 259 आपल्याला एकूण जागा दिलेल्या आहे. त्यानंतर तिसरा विभाग आहे नाशिक, नाशिक प्रदेश. या विभागामध्ये टोटल 124 म्हणजे 124 जागा दिलेल्या आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या विभागाकडे. तर विभाग बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या जागा दिलेल्या आहे त्या 210 म्हणजे 210. ठीक आहे. तर आपल्याला एवढ्या जागा छत्रपती संभाजीनगर या विभागात दिसत आहे. त्यानंतर बघा, अमरावती विभागामध्ये 117 ह्या जागा आपल्याला एकूण दिसून येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो प्रदेश आहे तो प्रदेश आहे नागपूर प्रदेश. जे नागपूरचे विद्यार्थी आहे इलिजिबल असेल तर बघा, टोटल 110 जागा नागपूर विभागात येत आहे भूमी अभिलेख या जाहिरातीमध्ये. त्यानंतर नागपूर प्रदेश, नागपूर हेच बघा, हे डबल झालेलं आहे, याला क्रॉस चेक म्हणजे करू नका. ह्या डबल मी इथे याचा स्क्रीनशॉट लावलेला आहे, कारण एकच विभाग आहे बघा, 6 आणि 6. ठीक आहे. तर टोटल नागपूर विभागामध्ये किती जागा आहे, 110 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, याच्यासाठी रिक्वायरमेंट म्हणजे वयोमर्यादा आणि शिक्षणाची अर्हता, म्हणजे तुम्हाला कुठलं क्वालिफिकेशन लागणार आहे या भूमी अभिलेख जी जाहिरात आलेली आहे. ठीक आहे. या जाहिरातीसाठी 2025 ची जाहिरात आहे. या जाहिरातीसाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता, ठीक आहे, काय लागणार आहे ते आता बघूया. आणि वयोमर्यादा पण आपण इथे डिटेल स्पष्टीकरण करूया. बघा, संवर्गाचे जे नाव आहे गट क ची जाहिरात आहे, म्हणजे ग्रुप सी ची जाहिरात आहे. भूकर मापकची ही पोस्ट आहे. या पोस्टमध्ये बघा तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट म्हणजे अनुभव आणि अर्हता काय आहे,
म्हणजे क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा, मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, पदविका मीन्स काय रे, डिप्लोमा. तर तुम्हाला डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग हा या क्वालिफिकेशनची इथे रिक्वायरमेंट मागितलेली आहे. त्याच्यानंतर बघा, मराठी टंकलेख 30 जे टायपिंग आहे आणि इंग्रजी 40 या गतीचे तुम्हाला वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेख प्रमाणपत्र हे चालू शकतात. किंवा मध्ये आहे म्हणजे दोन पैकी एक काहीतरी चालून घेणार. ठीक आहे. आणि याच्यासाठी किमान व कमाल वयोमर्यादा बघा, कमी वय आहे 18 आणि जास्तीत जास्त 38 वयापर्यंत जे काही विद्यार्थ्यांची वय असेल तो या पोस्टसाठी इलिजिबल आहे. त्याच्यानंतर बघा, परीक्षेचे स्वरूप कसे राहणार आहे आणि कुठले कुठले या परीक्षेमध्ये विषय राहणार आहेत. बघा, इंग्रजी 25 प्रश्न राहणार आहे, कमाल गुण राहणार आहे 50. ठीक आहे. आणि जे माध्यम आहे ते इंग्रजीच राहणार आहे आणि याच्यासाठी कालावधी 30 मिनिटे दिलेला आहे. त्याच्यानंतर मराठी हा एकूण प्रश्नाचा 25 प्रश्नाचा इथे काय राहणार आहे, मराठीचा पेपर राहणार आहे आणि याच्यासाठी कमाल गुण राहणार आहे 50 आणि हे 30 मिनिटासाठी कालावधी राहणार. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 25 प्रश्न असणार आहे आणि कमाल गुण असणार आहे 50. हे दोन्ही परीक्षेचे माध्यम म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे, एकतर मराठी किंवा इंग्रजी, तिथे सिलेक्ट करता येणार आणि याचा कालावधी आहे 30 मिनिटे. आणि त्याच्यानंतर आहे बौद्धिक चाचणी व गणित. इथे बघा 25 प्रश्न आहे आणि 50 गुणांसाठी आहे, म्हणजे टोटल तुम्हाला प्रश्न दिलेले आहे 100 आणि त्या 100 मध्ये कमाल गुण किती दिलेले आहे, 200. म्हणजे एक प्रश्न 2 मार्काचा तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे 100 प्रश्न 200 मार्क्स. आणि हा टोटल जो कालावधी आहे पेपरचा तो 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. बघा, आता इथून तुम्हाला जर म्हणायचं असेल की इथून आपली तयारी कशी करायची, तर बघा, सामान्य ज्ञान हा विषय आणि हा विषय माझ्या यूट्यूब चॅनलवर मी घेत असतो नेहमी. बघा, ह्या सामान्य ज्ञान याच्यासाठी आधी तर तुम्ही जो मटेरियल तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप जो माझा ग्रुप आहे, ठीक आहे, त्या ग्रुपला आधी जॉईन होऊन जा. कारण त्या ग्रुपमध्ये मी डेली काय करत असतो, CA करंट अफेअर, GK, GS चे क्विज टाकत असतो, जे की येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये काय आहे, इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर त्या क्विजसाठी डेली तुम्हाला क्विज मिळणार आहे या व्हॉट्सअप ग्रुपवर. त्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या खाली टाकणार आहे. त्याच्यानंतर हे जे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित याच्यासाठी तर माझी स्पेशल काय सुरू आहे, सिरीज सुरू आहे. सरळ सेवा रामबाण नावाची काय सुरू आहे, सिरीज सुरू आहे. ती एक बघा, पहिली सिरीज आहे सरळ सेवा रामबाण. ठीक आहे. आणि दुसरी सिरीज आहे माझी टॉपिक वाईज PYQ सिरीज. ठीक आहे. तर ह्या दोन्ही सिरीज तुम्ही काय करा, एकदा गो थ्रू करा. इथून तुम्हाला बरेच क्वेश्चन किंवा रिपीटेड क्वेश्चन काय होणार तुमच्या एक्झाम मध्ये दिसून येणार, जसेच्या तसे. त्यामुळे तुम्ही आधी माझे यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टला व्हिजिट करा, तिथे तुम्हाला सगळंच मटेरियल मिळेल. आणि तुम्हाला सामान्य ज्ञानसाठी तर सांगितलंय, मराठी ग्रामरचे पण मी क्वेश्चन काय करत असतो माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो. फक्त इंग्लिश विषयाचं थोडंसं आपलं मटेरियल तयार व्हायचं आहे, त्याच्यामुळे मी इंग्लिश या सब्जेक्टचे क्विज टाकत नाही आहे. मराठीचे पण तुम्हाला मिळून जाणार, सामान्य ज्ञान, GK, GS चे पण सगळे व्हॉट्सअप ग्रुपवर मटेरियल मिळून जाणार. म्हणजे तुम्हाला 1 स्टेप सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहे. आता बघा, शेवटचा जो टप्पा आहे तो परीक्षा शुल्क. तर ह्या जो प्रवर्ग दिलेला आहे ओपन कॅटेगरी, ठीक आहे, याच्यासाठी 1000 रुपये लागणार आहे आणि मागासवर्ग प्रवर्ग याच्यासाठी 900 रुपये तुम्हाला लागणार आहे. आणि जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, ती अप्लाय लिंक या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन ग्रुप याच्यामध्ये मिळून जाणार. तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ती अप्लाय लिंक पण मी या व्हिडिओच्या खाली टाकलेली आहे. ठीक आहे. बघा, हा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा. का बरं सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी अपडेट आणि ज्या काही जाहिरात येत आहेत त्या जाहिरातीचे विशेष स्पष्टीकरण, म्हणजे कुणाला काही डाऊट असते की किती जागा येणार, याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे किंवा सिलेबस काय, हे काही जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर माझ्या एक
या यूट्यूब चॅनलला तुम्ही व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. हा माझा टेलिग्राम चॅनल आहे, याला जॉईन करून घ्या. मला तर वाटते या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करायलाच पाहिजे, कारण इथे खूप मटेरियल तुम्हाला मिळत आहे. GK, GS आणि करंट अफेअरचं मटेरियल तुम्हाला या ग्रुपवरती मिळणार आहे. आणि हा माझा इन्स्टा पेज आहे मित्रांनो. या इन्स्टा पेजवर तुम्ही काय व्हा, जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला मी इन्स्टावरही काय करत असतो, अपडेट देत असतो. तर अशा प्रकारे हा आजचा शॉर्ट व्हिडिओ बनलेला आहे. जर कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी मला कमेंट्समध्ये टाकावं की सर आम्हाला याच्याबद्दल डाऊट आहे. तुमचं डाऊट हे मी क्लिअर करणार आहे. ठीक आहे. थांबूया मित्रांनो इथेच. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. जे काही अपडेट असेल किंवा क्वेश्चन सिरीज आपण घेऊन येणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. ठीक आहे. धन्यवाद.